बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। आज 27 ऑगस्ट रोजी कोकण, घाटमाथ्यावर आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे, तर सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान झाल्याने कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी सुरूच आहेत। विदर्भात ढग जमा होत असून उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत। मंगळवारी म्हणजेच काल 26 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये परभणी आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी 31.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज 27 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसंच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसंच विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता कायम आहे।